तीच चव, तोच रंग, तोच ताव, तोच ढंग. हॉटेल महाराजा पॅलेस बेळंकी. शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा अस्सल स्वाद फक्त हॉटेल महाराजा पॅलेस बेळंकी मध्ये. फॅमिलीची स्वतंत्र सोय, प्रशस्त पार्किंग. प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे. संपर्क 8806112784. मिरज रोड बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. मिरज तालुक्यातील बेळंकी येथे आमदार चषक या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. यावेळी या क्रिकेट स्पर्धेत परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील यांनी सलगरेला सुसज्ज क्रीडांगण व्हावे अशी मागणी बेळंकी येथील कार्यक्रमात केल्याने बेळंकीच्या नेत्यांनी थोडीशी नाराजी दाखवली. यावर सुरेश भाऊ खाडे यांनी ही उडी घेत बेळंकीकरांना उद्देशून बोलत, शेजार धर्म पाळा, पण शेजार धर्म पाळत असताना इकडचं तिकडं सुद्धा घेऊन जातात असा टोला लगावला. त्यामुळे किती पाळायचा हे आपण ठरवा असं वक्तव्यही भाऊंनी बेळंकीकरांच्या बाजूने केलं. यावेळी यावर तोडगा म्हणून अखेर भाऊंनी दोघांचेही काम होणार असा शब्द दिला. सुरेश भाऊ खाडे यांनी आतापर्यंत सांगेल ते विकास कामे मतदारसंघात पूर्ण केले आहे. मात्र बेळंकीत घडलेल्या घटनेची चर्चा चांगलीच रंगली. सलगरेच्या क्रीडांगणाची झालेली मागणी आणि यानंतर बेळंकीकरांची उघड नाराजीवर तोडगा म्हणून कामे दोघांचीही होतील, चिंता करू नका, भांडू नका या भाऊंच्या वक्तव्याने सर्वांची मने जिंकली. खरोखरच त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. या सगळ्या गोष्टी सांगत असताना भाऊ या विभागामध्ये थोडंसं क्रिकेटच्या बाबतीमध्ये किंवा क्रीडा संकुलन एक मिरज सोडलं तर मिरज पूर्व भागामध्ये कुठेही नाही, पण बेळंकीमध्ये जागा उपलब्ध किती आहे मला माहित नाही. पण सलगरला पाण्याच्या टाकी शेजारी भाऊ गायरान आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा संकुलन उभं राहू शकतं. तिथं थोडंसं ग्रामपंचायत विविध योजनेच्या माध्यमातून थोडंसं स्पर्धेचं वगैरे आयोजन केलेलं आहे. सांगतो म्हणजे बेळंकीला करा करण्यामध्ये जमत नाही, पण सलगरला उपलब्ध ते सांगायला लागलं. तुम्ही बेळंकीला सलगर सांगायला लागला म्हणजे. आणि बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे किंवा सलगर गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाण्याच्या शेजारी फार चांगलं क्रीडांगण उपलब्ध होऊ शकतं. समजून त्याला भविष्य काळामध्ये गावडी बंधूने आपल्या दिलं त्याचं मनापासून आभारी आहे. भविष्य काळामध्ये किती दिवस येतील हे माहित नाही, पण आणखी काही अडचण निर्माण झाली तर सलगरला सुद्धा चांगल्या पद्धतीची सेवा सुविधा बघा. आपल्या पोटीत भाकरी नंतर चालते, पण शेजारी जर असली तर आर्थिक आव्हानं मिळेल अशा भावनेनं बोलतो. बाकी काय माझा त्या पाठीमागचा दुसरा काय भावार्थ नाही. आणि म्हणून एक मिरज पूर्व भागामध्ये आता कोंगणीपासून म्हणजे कवठेमंकाळ तालुक्यातले बरेचसे जर कुठं स्पर्धा घ्यायच्या झाल्या, ग्राउंड नाही मिळालं तर सलगरला येऊन त्या ठिकाणी स्पर्धा घेतल्या जातात. त्याचं थोडं जरा डेव्हलपमेंट झालं तर भाऊ जरा बरं होऊन जाईल, जेणेकरून मुलांना चांगल्या पद्धतीच्या खेळाच्या आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने बरं होऊन जाईल. आदरणीय सुरेश भाऊनी त्या ठिकाणी ओपन जिम हे शेजार धर्म पाळावा, पण शेजार धर्म पाळताना जरा लक्ष द्या, कारण शेजार धर्म पाळताना आल्यानंतर इकडं तिकडे घेऊन जातात बघा, लक्षात ठेवा. त्यामुळे शेजार धर्म किती पाळायचा आपण ठरवा. काय कर सरकार, बरोबर ना, बरोबर ना. तिने काय केलं, शेजार धर्म शेजार धर्म शेजार म्हणले, मग इथं राहू दे आमचंच करा, काय की नाही. पण दोघांचे करून टाकू, बरोबर ना. कशाला म्हणताय हा आपा, दोघांचे करून टाकू. हा ठरलं. हा हा काय बोला, त्या दृष्टिकोनातून माझा मुद्दा हाच असतो. एखादी गोष्ट गावात चालली की मग आमचं होत नाही, मग ह्याचं होते, तू भांडू नको, तुझं पण होते ह्याचं पण होते, दोघांचंही करून टाकू अशी भूमिका माझी प्रत्येक ठिकाणी असते. त्यामुळे वाद कशाला पाहिजे गावात, आपले लोक सगळे असतात. तर त्या दृष्टिकोनातून काही विकास होत असताना गावची जवळजवळ आहेत, मोठी गावं आहेत, मातबर गावं आहेत, आणि त्यामुळं मातबर नेते ह्या दोन्ही गावात आहेत. त्यामुळं भांडण करू नका, कुठं काय करू नका. तुम्हाला काय मागायचं मागा, तुम्हाला काय मागायचं आपण निश्चित प्रयत्न करूया. त्या दृष्टिकोनातून दोन्ही क्रीडांगणं सुसज्ज अशी होती, जागा उपलब्ध करून घ्या. प्रस्ताव ताबडतोब, ग्रामपंचायत प्रस्ताव ताबडतोब, दोघांचाही माझ्याकडे आणा. त्यामुळं आपण ताबडतोब आता क्रीडा मंत्री दुसरे झाले त्यांच्याकडे जाऊन आपण ते पुटअप करूया, आपल्याला ते पैसे मिळतील. त्यामुळे ती अडचण येणार नाही.